कर्जमाफीबाबत सरकारनं होकार दर्शवलाय। कर्जमाफीबाबत समिती स्थापन करणार असं आश्वासन फडणवीसांनी दिले। 4 दिवसात कर्जमाफीसाठी समिती गठीत केली जाईल। दिव्यांगांचं मानधन 30 जूनच्या आत वाढवू असंही देखील आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आले। तो उपोषण सोडायचं की नाही उद्या विचार करू असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं। या संदर्भात बच्चू कडूंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। शेतकऱ्याची कर्जमाफी यासह 17 मागण्यासाठी जे आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहे। आज जर पाहिलं तर आज अमरावतीचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांसोबत फोनद्वारे चर्चा सुद्धा करण्यात आली आहे। एकंदरीत या मुख्यमंत्र्यांच्या फोनद्वारे चर्चेनंतर आणि बावनकुळेंच्या चर्चेनंतर काय झालं या संपूर्ण विचारासमोर बोलण्यासाठी आपल्यासोबत बच्चू कडू आहे। हो, एकंदरीत काय सांगणार चंद्रशेखर बावनकुळे आले ते काय नेमकं आश्वासन दिलं ते काय झालं? सीएम साहेबांचंही बोलणं झालं, चंद्रशेखर बावनकुळेंचंही बोलणं झालं आणि त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत होकार दिलेला आहे, कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं आहे। त्याबाबत समिती गठीत केल्या जाईल। समिती गठीत केल्यानंतर अहवाल आल्याबरोबर कर्जमाफी करू आणि दिव्यांगाच्या मानधनाची तरतूद, वाढीव मानधनाची तरतूद येत्या 30 जूनच्या पावसाळी अधिवेशनात ते करणार असं सांगितलं आहे। तरी काही किंतु परंतु आहे, काय असेल त्याच्यावर चर्चा उद्या आम्ही करणार आणि तेव्हा आंदोलन पुढे चालवायचं का मागं घ्यायचं ते उद्या करणार। 4 दिवसात बैठक होणार आहे, त्यामध्ये सगळ्या चर्चा होईल, कधी ते समिती गठीत करायची। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। दुसरं महत्त्वाचं आहे की कर्जमाफी शेवटी आताच बच्चूभाऊंनी मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो क्वांटम असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही। समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे। शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचं नाही आहे। कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी 2 दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे, ते श्रीमंताचं कोणावर, टॅक्स इन्कम टॅक्स भरणारे किती आहे, काय आहे, सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।